सध्या आपल्या शेडमधील दृश्य असं दिसत आहे. सकाळची सर्व कामं झालेली आहेत आणि त्यानंतर शेळ्यांना आपण सर्व शेड क्लीन केल्यानंतर हे जे काही शेळ्यांच्या खायच्या गव्हाणे वगैरे आहेत ते क्लीन केल्यानंतर आपण त्यांना मका टाकतो. आणि ही जी काही छोटी लहान पिल्लं आहेत त्यांच्यासाठी आपण थोडासा गहू हा खुराक म्हणून देतो. तसेच मोठ्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी हा मका म्हणून खुराक दिला जातो. शेड अशा प्रकारे क्लीन करायचे की जेणेकरून तिथे काही घाण राहिली न पाहिजे आणि साफसफाई झाली पाहिजे. तर आपल्या शेडमधून रोज 8 ते 10 कॅरेट एवढा लेंडी खत निघतो. तसेच आपण इथे अशा प्रकारे कुट्टी केलेली आहे. कुट्टी करताना 2 ब्लेड वापरावे जेणेकरून कुट्टी जी आहे ती एकदम लहान आणि बारीक होईल. ही लहान पिल्लं आहेत. इकडचा हा लॉट आहे आणि त्याच्यानंतरचा पलीकडचा मोठा झालेला लॉट आहे. पण आपल्या शेडमधील ऑलरेडी शेळ्या बुकिंग झालेल्या आहेत किंवा काही शेळ्या आपण शेडमध्येच आणखी जास्त संख्या वाढवायचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सध्या माल विकायचा फोल्डवर आहे. तसेच शेळ्यांना खाण्यासाठी आपण अशा प्रकारे आंब्याचा पाला वगैरे आणलेला आहे. आणि याच्यामध्ये मका वगैरे ठेवलेली आहे. साईडलाच आपल्या शेतामध्ये आपण वैरण वगैरे केलेली आहे. सध्या उन्हाळ्यात खूप वारं आलं होतं त्यामुळे साईडचं सेड नेट निघून गेलेलं आहे. ते परत एकदा बसवण्यात येईल. आपल्या चॅनलवर आपण शेळ्यांचे नेहमी नवनवीन व्हिडिओ टाकतो जिथे माहिती दिली जाते आणि शेळ्यांबद्दल अपडेट दिले जाते. तर चॅनलला शेअर सबस्क्राईब करावं आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये कळवावे.